सेलिब्रेट केलेला आहे. ठीक आहे. दिल, दोस्ती आणि दुनियादारी हा नावाचा एक पिक्चर आहे. दिल म्हणजे हृदय. तुमच्या हृदयामध्ये सध्या तुमचे पॅरेंट्स तुमच्यासाठी जे करतायत किंवा केलेले त्यासाठी तुमचे जाणीव असणे गरजेचे आहे. तुमच्या त्याच हृदयामध्ये तुमच्या शिक्षकांबद्दल आदर असणं गरजेचं आहे आणि शिक्षक तुमच्यासाठी जे करतायत ते ऐकणं गरजेचं आहे. दोस्ती म्हणजे आत्ताची तुमची जी मैत्री आहे तुम्ही प्रात्यक्षिक मध्ये सुद्धा केली, एक्झाम मध्ये सुद्धा केली, या 2 दिवसामध्ये तुम्ही एन्जॉयमेंट मध्ये सुद्धा केली. ही दोस्ती फक्त एन्जॉयमेंट साठी नसायला पाहिजे. ही दोस्ती तुमच्या करिअरसाठी कामाला यायला पाहिजे. तुम्हाला कित्येक दिवसापासून सांगतोय की ग्रुप असे करा की टार्गेट बनवा. तुम्हाला IIT बॉम्बे जायचंय की तुम्हाला एम्स दिल्ली जायचंय, तसे टार्गेट करा आणि त्या टार्गेटसाठी तुम्ही काय केले हे दररोज तुमच्या ग्रुपला विचारा. फक्त मैत्री जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदासाठी कराल तर आनंदासाठी करण्यात येणारी मैत्री ही तुम्हाला कदाचित दुसऱ्या कोणत्या अशा वाटेने घेऊन जाईल की तिथं फक्त तुम्हाला अपयश किंवा भरकटलेलं रस्ता आपण जे म्हणू तिकडे घेऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारी मैत्री तुमची पाहिजे. आज परीक्षा झाल्यानंतर मी तुमच्या सगळ्या एन्जॉयमेंट मध्ये मी एक पार्ट झालं, तुम्हाला काहीच रमलं नाही. ते फक्त यासाठी की तुम्ही काहीतरी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. पण या परीक्षावारीसोबत तुमची मैत्री तुटता कामा नये. तुम्ही असं समजा की जे तुम्ही टॉप 7.5% आहात हे तुम्ही तुमच्या 0.75% साठी भले आपण 3rd 4th ला येऊ नये, पण टॉप IIT ला टॉप एम्स ला जाण्यासाठी किंवा सायंटिस्ट बनण्यासाठी जे काही तुमची मैत्री लागते ना, तुमचे हे मित्र सोबत आहेत. तुमच्या या मैत्रीसाठी आणि तुमच्या हृदयातील तुमच्या पॅरेंट्स आणि शिक्षकासाठी दुसऱ्यांदा एकदा टाळ्या होतात. तिसरा पार्ट आहे दुनियादारी. दुनियादारी बद्दल तुम्हाला मित्रांनो काहीच माहिती नाही. तुम्ही आज जे एन्जॉयमेंट केले ना, या एन्जॉयमेंट नंतर जर तुम्ही 3rd 4th लेवलला नाही गेले तेव्हाही तुम्हाला नावे ठेवणारे आहेत की 1.5 महिना प्रॅक्टिकल केल्याच्या नंतर तुम्ही काय मिळवलं. त्यामुळे दुनियादारी तुम्हाला नेहमीच खाली आणि मागे खेचण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी कदाचितच तुम्हाला असे कोणी नातेवाईक किंवा असे कोणी तुमचे मित्र किंवा अशी एखादी सोसायटी तुम्हाला कदाचित भेटेल की तुमच्या अपयशालाही तुम्हाला सोबत राहून तुम्हाला म्हणेल नाही मला जाऊ दे, जेवढं केलं तेवढं खूप केलं, पुढच्या परीक्षेला होईल. पण या परीक्षेमधल्या अपयशामध्ये किंवा कोणत्याही पार्ट मधल्या तुमच्या अपयशामध्ये तुमच्या सोबत राहणारे तुमचे पॅरेंट्स आणि शिक्षक तुमच्या सोबत आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि याच 2 व्यक्तींसाठी तुम्हाला इथून पुढच्या परीक्षा एक क्वालिफाय करायचे, पण ते तुम्ही एकटे नाही होऊ शकणार. त्यामुळे दिल दोस्ती दुनियादारी मधली दोस्ती तुम्हाला तेवढीच महत्वाची जेवढी पॅरेंट्स आणि तुमचे शिक्षक आहेत.